सगळे सोयरे या संदर्भातला थोडासा वाद, पण हे सगळे विषय हे एकमतानंच या महाराष्ट्रात मिटवायला हवेत. महाराष्ट्राचं सोशल इंजिनिअरिंग, सामाजिक रचना, भारतीय जनता पक्षाचं राज्य या महाराष्ट्रात आल्यापासून पूर्णपणे बिघडलेलं आहे. महाराष्ट्रात देशाला कायम दिशादर्शक आणि आदर्श आणि मार्गदर्शक होता. आज महाराष्ट्र अत्यंत वेगळ्या मार्गाने जाताना निघतोय. पंजाबमधलं शेतकऱ्यांचं आंदोलन जे दिल्लीकडे कूच करत आहे आणि महाराष्ट्रातलं मराठा आणि ओबीसी यांच्या आरक्षणाचा विषय हा या देशाच्या रचनेसाठी, संघीय रचनेसाठी अत्यंत धोकादायक असं मला वाटतं. म्हणून आज महाराष्ट्रात जे विधानसभेचं अधिवेशन, विशेष अधिवेशन बोलावलं आहे, हे निर्णायक ठरावं आणि ओबीसींच्या कोणत्याही आरक्षणाला धक्का न लागता, त्यांच्या ताटातलं काढून न घेता, मग मराठा असतील, धनगर असतील, या समाजाच्या मागण्या मान्य व्हाव्यात ही शिवसेनेची भूमिका आहे. बोलिये सर, शेतकरी आंदोलनासंदर्भात उद्धव ठाकरे येथे जाऊन त्यांना पाठिंबा देण्याची शक्यता व्यक्त केली जाते. नाही, बघा, मी त्यासाठी इथे आलो होतो फक्त माहिती घेण्यासाठी की शेतकरी नक्की दिल्लीपासून किती लांब आहेत. पण माझ्या माहितीनुसार ते अजूनही 250-300 किलोमीटर दूर आहेत दिल्लीपासून. आणि माननीय उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांविषयीच्या संवेदना आणि भावना सगळ्यांना माहिती आहेत. पक्षामध्ये चर्चा झाली या विषयावर की इतकं मोठं आंदोलन या शेतकऱ्यांचं सुरू आहे. MSP म्हणजे मिनिमम सपोर्ट प्राईस हा विषय फक्त पंजाब किंवा हरियाणाच्या शेतकऱ्यांचा नसून ते शेतकरी या देशातल्या शेतकऱ्यांचा आवाज उठवण्यासाठी दिल्लीकडे कूच करतायत. अशा वेळेला त्यात महाराष्ट्रातून शिवसेनेचं काय योगदान असावं याच्यावर उद्धव ठाकरे अत्यंत संवेदनशील आहेत. मागच्या वेळेला जेव्हा राकेश टिकैत यांचं आंदोलन झालं तेव्हा मी स्वतः आणि आमचे सगळे सहकारी खासदार टिकैत यांच्या आंदोलनात सहभागी झालो होतो. पण ह्या वेळेला या सर्व शेतकऱ्यांना अद्याप दिल्लीत येण्यापासून रोखलं आहे. त्यांच्यावर बंदुका रोखलेल्या आहेत, भिंत्या उभ्या केलेल्या आहेत, रस्त्यावर खिळे ठोकलेले आहेत. तरी सगळी माहिती घेण्यासाठीच मी इथे आलो. आता मी मुंबईत जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करेन. आज सामनातील जो अग्रलेख आहे त्याच्यामध्ये तुम्ही असं म्हणलं की रामाचे सत्यवचन मोदींच्या अंगात भिनले नाही, पुतीनसारखे वागतात असंही म्हटलं आहे तुम्ही. विरोधकांच्या बाबतीत ते वेगळं काय वागतायत? फक्त अजून आम्हाला तुरुंगात घालून मारलं जात नाही, रस्त्यावरती गोळ्या घातल्या जात नाहीत, आमच्यावरती विषप्रयोग करून मारलं जात नाही विरोधकांवर. हे आमच्यावरती उपकारच आहेत म्हणायचं. पण पुतीन किंवा अन्य देशामध्ये विरोधकांना ज्या पद्धतीनं खतम केलं जात आहे ते पाहता 2024ची निवडणूक हे दुर्दैवानं घोटाळे करून जिंकून आलेच, ते जिंकणार नाहीत, तर या देशातली ही लोकशाहीच्या संदर्भातली शेवटची निवडणूक ठरेल. चंदीगड महापौर पदाच्या निवडणुकीत जो प्रकार झाला तो सर्वोच्च न्यायालयानं आत्ता तरी रोखलेला आहे. पण या देशामध्ये EVMच्या विरोधामध्ये फार मोठं आंदोलन सुरू आहे. पण कोणताही मीडिया त्याला महत्त्व देत नाही. या देशामध्ये काळ्या पैशाचा वापर करून आमदार, खासदार, नगरसेवकांना खरेदी केलं जात आहे. मीडियाला त्याचं गांभीर्य कळायला हवं. या देशामध्ये ईडीचा, केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करून पक्ष फोडले जात आहेत आणि भारतीय जनता पक्षात त्या सगळ्या भ्रष्टाचारांना आणलं जात आहे. ही जी नांदी आहे लोकशाहीतली, ही काय हे सुचिन्ह नाही एवढंच मी सांगतो. आणि महाराष्ट्र असेल किंवा अन्य राज्य असतील, प्रत्येक ठिकाणी ईडीचा वापर केला जातोय. आणि जे प्रखर बोलणारे आणि काम करणारे आमच्यासारखे राजकीय पक्ष आहेत
त्यांच्यासमोर या माध्यमातून आव्हान उभं केलं जात आहे. पण शिवसेना असेल, उद्धव ठाकरे असतील, अरविंद केजरीवाल असतील, ममता बॅनर्जी असतील, हेमंत सोरेन असतील, तेजस्वी यादव असतील, हे आम्ही सगळे लोक आजही या हुकुमशाहीविरुद्ध, माननीय शरद पवार असतील, सगळे लोक आम्ही हुकुमशाहीविरुद्ध लढायला उभे आहोत आणि आम्ही लढू. तुम्ही आता म्हटलं की